मालेगाव तालुका असेल, संपूर्ण नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, गारपीट झालेली आहे। आता आम्ही मुळाणे शिवारामध्ये आहोत आणि या शिवारामध्ये जे काही कांदा पीक आहे 100% त्याचं नुकसान झालेलं आहे। पूर्णपणे गारपीट झाल्यामुळे शेतांमध्ये हिरवळ निर्माण झालेली आहे आता तरी, आणि कांदा पीक जे आहे ते पूर्णपणे त्याचं नुकसान होऊन वरचं संपूर्ण जे काही कव्हर आहे ते सडलेलं आहे। आणि अशा पद्धतीने मला अधिवेशन जे चालू होतं दिल्लीला, बजेट अधिवेशन, त्याच वेळी मला फोन आले आणि फोन आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी मला व्हिडिओ देखील टाकलेले होते। तर मी 2 तारखेला आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब त्यांना मी पत्र दिलं आणि जिथे जिथे नुकसान झालेलं आहे, बागलाण तालुका असेल, आपलं नाशिक जिल्ह्यातल्या सर्व तालुका आणि धुळे जिल्ह्यातल्या तालुक्यांचं वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली, व्हिडिओ त्यांना दाखवले आणि एक पत्र पण दिलं आणि सांगितलं की 100% नुकसान झालेलं आहे, तर ही नुकसान भरपाई जी आहे ही तातडीने आपण द्यावी। तर त्यांनी देखील कबूल केलं की ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांना आपण महाराष्ट्र शासनाच्या कडून जेव्हा जेव्हा प्रस्ताव लवकरात लवकर आल्यानंतर 100% आम्ही नुकसान भरपाई देऊ असं त्यांनी मला सांगितलं। तरी देखील आता ही पाहणी झाल्यानंतर मी आपले कृषी अधिकारी आहेत, तलाठी, कलेक्टर साहेब, त्यांना देखील मी सांगेन की महाराष्ट्र शासनाने देखील तातडीने नुकसान भरपाई द्यावी, हे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे। नक्कीच मॅडम, परंतु आपण जर बघितलं असेल की मागच्या काही दिवसांपासून इथे गारपीट होत आहे, परंतु शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी मदत दिली जाते, यावेळेस काय प्रयत्न करण्यात आपण विशेष? नाही, मी तहसीलदारांना, कलेक्टरांना फोन केले होते आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब स्वतः पाहणी करा, प्रत्यक्ष तिथे शेतात जाऊन, आणि तलाठ्यांना पंचनामे करायला सांगा। पंचनामे केल्यानंतर जो काही अहवाल आपल्याला मिळेल त्यांना लवकरात लवकर, कारण मागच्या वेळी देखील अतिवृष्टी झाली होती परंतु शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना अजून देखील पैसे मिळाले नाहीत, असं होता कामा नये। आणि माझे आणखीन आपल्या माध्यमातून असं मी आवाहन करते, 2-3 ठिकाणी आत्महत्येचे प्रकार घडलेले आहेत, तर शेतकऱ्यांनी निश्चितपणे धीर धरावा। नुकसान हे आसमानी संकट आलेलं आहे, त्याच्यातून कोलमडून आपण जाऊ नका। शासन स्तरावरती आपल्याला निश्चितपणे मदत मिळेल आणि पुढील काळामध्ये निश्चितपणे आम्ही देखील आपल्याबरोबर आहोत, एवढंच मी त्यांना सपोर्ट देतो। काही सरसकट पंचनाम्याच्या आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? परिस्थिती गंभीर आहे, 44 गावांमध्ये गारपीट झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये काय तुम्ही सूचना केल्या आहेत अधिकाऱ्यांना? मी तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना फोन केले होते आणि त्यांना सांगितलं कुणाचीही वाट न बघता तातडीने शेतांमध्ये जाऊन, त्या क्षेत्रांमध्ये जाऊन पाहणी करा आणि तलाठी जे आहेत त्यांना सरसकट पंचनामे करायला सांगा, कारण 100% नुकसान झालेलं आहे आणि त्याला उशीर करू नका आणि पंचनामे झाल्यानंतर तात्काळ त्यांना शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे। पण एक विनंती अशी करतो की आपल्या सातबाऱ्यांवर जे ऑनलाईन आपण पीक नोंदणी करतो GPS ने, तर सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच लोकांचे आता जे पीक आहे हे सातबाऱ्यावर नाही, ते जरी असेल ना, आमची शेतकऱ्याच्या वतीने विनंती अशी की सातबाऱ्यावरची पीक पाणी न पाहता शेतात जे पीक आहे त्याचा पंचनामा आणि समक्ष शेतामध्ये जाऊन जे पण पीक आहे त्याचा पंचनामा केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाला। मार्केटला नेला तरी मार्केटला व्यापारी घेणार नाही, पूर्ण कोरडा झाल्याशिवाय काही उपयोग नाही। आपण मालाची घराचा माल लागलेला वरती आला ना, जो पहिला काढला होता त्याच्यातूनही खालून पाणी घुसून गेलेले आहे। जो आधी जो थोडाफार निघालेला होता ना त्याच्यातून ते पाणी खाली घुसून गेलं, म्हणजे तोही माल मार्केटात जाणार।
पूर्ण खराब झाला. फक्त परत तुम्हाला विनंती राहील शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा. आता त्याला रोटरच मारावं लागेल, दुसरा पर्यायच नाही. आता हा कांदा सुद्धा याची सुद्धा गॅरंटी कमी आहे. कारण वरची जी पत्ती आहे ना ती पूर्ण खराब झालेली आहे. तुम्हाला विनंती आहे शेतकऱ्यांना भरघोस मदत करा. पूर्ण नरम पडून गेलेला आहे. मार्केटमध्ये गेला तेव्हा व्यापारी होता बाधित कांदा आता काय करतात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर गावाचं नाव टाकायला सांगतात. त्यांना म्हटलं की बस 100 पासून सुरुवात करायची, त्यांनी 100 पासून बोलायला सुरुवात करायची. बाधित गाव म्हणजे आता हा कांदा काढणीचा खर्च सुद्धा आमचा कदाचित निघणार नाही. खराब व्हायला आणि जे बियाणं तयार होणार आहे ते बियाणं अजून 2 दिवसाची लागून दूध जास्त खराब होईल. त्याच्यावरती पण वाहतूक 2 दिवस पूर्ण पाणी किती एकर होती? 10-12 एकर साहेब पंचनामे झाले. म्हणजे पुढच्या वर्षी लागवडीला बियाणं जे पूर्ण जे डोले होतं ना ते योगायोग रस्त्यानं कोण होईल मग पहिल्या नाल्या रोड बघितला असेल, पूर्ण डोंगरे खराब झालेले आहेत. आता घरगुती बियाणं शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही. याचा दुष्परिणाम काय होणार आहे? मार्केटमध्ये ज्या वेळेला आम्ही हे बियाणं घ्यायला जाऊ त्यावेळेला वाढत्या किमती नसामुळे हा ही एक मोठी अडचण आहे. म्हणजे गॅरंटी पुढच्या वर्षी परत तयारी करायची राहिली तर त्याला बियाण्याची पण नाही तयारी असा विषय. आणि कृषी कंपन्या खात्रीशीर बियाणे देतील याचं काही भरोसा नाही. उन्हाळे म्हणून घेतलेले सगळ्यांनीच त्यांना ते नुकसान भरपाई द्यावी लागेल आपल्याला. महागडा बी घेऊन निम्मे उतरतात. निम्मी उतरतं पण आणि त्याच्यात अजून लाल निघून गेलेले असं भरपूर आमचे म्हणजे शेतीमध्ये नुकसान. उन्हाळी भेट टाकून लाल निघून गेले. पहिला पाऊस पडला त्याच्यात रोप खराब झाले. त्यावेळेस असं ते बेसळ बियाणं मिक्स झालं आणि मग काही शेतकरी त्याच्यातही फसले आणि त्याच्यातून फसले तर आता पुन्हा या पहिलं गेलं उळं दुसरं लावलं, दुसऱ्यातनं काढलं, आता हे असं झालं. मक्याची तीच कंडिशन झाली आता ते काय? तेच झालं. दुसऱ्या टप्प्यातला जो कांदा आहे ना नुसती छोटी गोलटी त्याची काय मजा नाही. बियाण्यासाठी लावलेलं होतं आपण ते सगळं साहेब या ना. फार लोकांचा विमा नाही. मी पण शेतकरी कुठे विमा काढला? त्याचं नुकसान भरपाई काही घेणार रे बा एवढं काही छोट नाही. संपूर्ण जायचे असे 10-12 तुकडाच नसते ताई काय पंचनामे करून घ्या 100%. सरसकट पंचनामे करा, कारण काहीच नाही. जे उपटायला सुद्धा बांधे येतात. आजही ओला येतो 100%. निघणारच नाही. 100% नुकसान आहे. कोंडात घास आले. काही त्याच्यामध्ये फाट्यावर या वाईट अवस्था ती पानं पानं सगळे ही काडी आता तयार झाली असते
आणि मग याला पुढच्या वर्षी ऑक्टोबर सर्व नोव्हेंबर सबकेन मध्ये झाले सर्व प्लॉट सबकेन झाले छाटणी झाली आहे. ही कट करावं लागते याच्यात आता गर्भधारणा होणार आणि हीच काडीवर नंतर ऑक्टोबर छाटणी जेव्हा होते ना त्याच्यावर आता काही द्राक्ष मधले हुशार लोक सांगतात की रिकट करा. आता रिकट केलं तर आपल्याला 2 महिने दिवस जाईल. नाही 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 मग माल 2 महिने उशीर आला की तिकडच्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याकडे व्यापारी येत नाही. व्यापारी येत नाही. आणि पुढचा season संपला. आता हे पूर्ण आता एक विनंती अशी आहे, आता हे आपले 7-8 गावातले ट्रॅक्टर मार्केट कमिटीला गेले ना, ते व्यापारी ट्रॅक्टरवरचे नाव कोण घेणार एक वाईट बाक्षी मुळानं आजमेरच होणार आहे. ते ट्रॅक्टरचं नाव ते ट्रॅक्टरच घेणार आहे. आणि याच्याबद्दल एक विनंती अशी होती मॅडम, कृषी खात्याकडनं आपल्याला वरती क्रॉप कव्हर देण्यात येते. तुमचं क्षेत्र किती असेल तरी परमिशन 1 एकरची. तर विनंती अशी होती की जर क्षेत्राची मर्यादा इथून उठवली तर हा खर्चही सोपा आणि क्रॉप कव्हरचा ज्याला शक्य असेल तो करेल. आज हे माझं जवळपास 12 एकर द्राक्षाचं. त्यामध्ये टी असतो आणि असं उतारा पण मग त्याचा क्षेत्र मर्यादा आहे ती एका एकराची. पुढे येत. 80,000 90,000 भाव काय मिळणार शेतकऱ्याचा प्रश्न नाही भेटणार ना. झिरो बजेट झाले की आपल्या सातबाऱ्यांवर जे ऑनलाईन आपण पीक नोंदणी करतो GPS ने, तर सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच लोकांचे आता जे पीक आहे हे सातबाऱ्यावर नाहीये. नाही ते जरी पण हे जे असेल असेल ना, ते तर आमची जरी शेतकऱ्याच्या वतीने हो. विनंती अशी की सातबाऱ्यावरची पीक पाणी न पाहता शेतात जे पीक आहे त्याचा ते पंचनामा आणि त्याची समक्ष नुकसान भरपाई शेतामध्ये जाऊन जे पण पीक आहे त्याचा पंचनामा केला पाहिजे मिळावी. आणि त्याची शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. मदत मिळाला. मॅडम सांगतायत सर सगळं करा. हा नाही तर करूच नका, नाही तर काय करू नका. गरीब न सर्वात व्हायची बरं का. आणि केंद्रीय मंत्री भेटी यायची काही अगोदर भेटी सर मग आधी यायची. हे बघ ताई काहीच नाही राहिलं. हे बघ हे बघ काहीच राहिलं नाही. फळबागात आहे. फळबागात आपला काही मिळत असेल खरीपला तर आपण 8,500 आता 17,000चा जर रेट पकडला आता यांचं तर 1 एकराचं नाही आहे, खत आहे, जमीन तयार करणं आहे, अनेक प्रॅक्टिसेस आहेत. एकरी जवळजवळ 70-80,000 लाख रुपयाच्या आसपास खर्च म्हणजे आणि मग यांचा हिशोब का आपण 2.5 एकराला 17,000 यांचं इथं समाधान होतं सगळ्यात. कांदा